ती फुलराणी म्हटलं किंवा फुलराणीचं नाव घेतलं तर एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे भक्ती बर्वे इनामदार. अभिनय जिची भक्ती होती, मेहनत जिची शक्ती होती, ती फुलराणी भक्ती बर्वे इनामदार. जिने बालनाट्य केली, मराठी रंगभूमी गाजवली, गुजराती रंगभूमी अभिनयानं सजवली, हिंदीमध्ये जिने आपला ठसा उमटवला, ती फुलराणी. किती आले किती गेले पण हिच्यासारखं नाही दुसरं कोणी, ती फक्त आणि फक्त फुलराणी. फुलांचं अस्तित्व त्यांच्या सुगंधामध्ये असतं, तसं या फुलराणीचं अस्तित्व तिच्या अभिनयामध्ये होतं, रसिकांच्या काळजामध्ये होतं, प्रेक्षकांच्या हृदयामध्ये होतं. आणि अचानकपणे ह्या फुलराणीनं या जगाचा निरोप घेतला. ती पुन्हा परत कधीही बोलली नाही, पुन्हा कधीही हसली नाही, पुन्हा कधीही दिसली नाही. तारीख आहे 11 फेब्रुवारी 2001. या दिवशी रात्री साताऱ्यातील वाई या ठिकाणी भक्ती यांचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपलेला होता, रात्री उशीर झाला, पण सकाळी मुंबईला पोहोचायचं होतं, मुंबईला जायचं होतं. आणि त्यामुळे 12 फेब्रुवारीच्या पहाटे 3च्या सुमारास किंवा 2:45च्या सुमारास भक्ती ज्या आहेत त्या वाईवरून निघाल्या. त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. भक्ती यांच्याबरोबर ती दयानंद मांजरेकरसुद्धा होते. आता पुणे मुंबई हायवेवरती गाडी चाललेली होती. रस्ता मोकळा होता, रस्ता चांगला होता, गाडी सुसाट निघालेली होती. आणि आता दिवस उजेडायला लागलेला होता. सकाळच्या साधारणपणे 6ची वेळ झालेली होती आणि गाडी प्रचंड भरधाव वेगामध्ये होती. आणि या वेगातच गाडी अलिबागच्या जवळ आली होती आणि ड्रायव्हरच्या डोळ्यावरती झोपेची धुंदी वाढली होती. याच्यामध्येच गाडीचा वेग प्रचंड होता आणि भरधाव जाणाऱ्या गाडीचा कंट्रोल ड्रायव्हरच्या हातातून निसटला. गाडी विजेच्या खांबाला धडकली. होत्याचं नव्हतं, झालेलं होतं. मराठी नाट्यसृष्टीची सुपरस्टार फुलराणी कायमची कोमेजून गेलेली होती. देहाचं निर्माल्य झालेलं होतं आणि हे निर्माल्य रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेलं होतं. भक्ती बर्वे हे जग सोडून कायमच्या निघून गेलेल्या होत्या. या अपघातामध्ये त्यांच्या चालकाचासुद्धा मृत्यू झाला होता आणि त्यांच्याबरोबर तिचे सहकारी होते दयानंद मांजरेकर हे गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना पनवेलच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. पण या अपघाताने रसिक प्रेक्षकांना मात्र फार मोठा धक्का बसलेला होता आणि यातून मराठी रसिक अजूनही सावरलेले नाहीत. भक्ती बर्वे यांच्यानंतर अनेक फुलराण्या झाल्या, पण हृदयावरती राज्य करणारी एकच राणी ती फुलराणी. साल आहे 1948. महिना होता सप्टेंबरचा, तारीख होती 10. आता या दिवशी सांगलीतील भक्ती कृष्णराव बर्वे यांचा जन्म होतो. त्यांना अलका नावाची एक बहीण आहे आणि सुरेश नावाचा एक भाऊ होता. आता भक्तीला बालपणापासून अभिनयाची आवड होती आणि गणेशोत्सवामध्ये छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून त्या किंवा शाळेमधील नकलांपासून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. अभिनयाची चुणूक त्यांनी दाखवलेली होती. सुधा करमरकर यांच्या लिटल थिएटर जे आहे इथून त्यांनी बालरंगभूमीवरती पदार्पण केलेलं होतं. आता भक्ती ज्या आहेत त्या प्रचंड हुशार होत्या, त्यांचं पाठांतरसुद्धा चांगलं होतं आणि त्यामुळे रंगभूमीच्या रंगामध्ये भक्तीचा रंग अगदी विरघळून गेलेला होता. चांगली अभिनेत्री होण्यासाठी काय हवं आहे? अभिनय हवा आहे, पाठांतर हवं आहे, स्पष्ट आवाज हवा आहे, मेहनत हवी आहे. आता या सगळ्या गोष्टी भक्ती यांच्याकडे होत्या. आता सुरुवातीच्या काळामध्ये भक्ती या रेडिओवरती बातमीपत्र देण्याचं काम करत होत्या. आता ते काही काळासाठी त्यांनी केलं. त्यानंतर या ठिकाणीसुद्धा त्यांना प्रचंड काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या होत्या आणि नंतर त्या दूरदर्शनवरती वृत्तनिवेदिका म्हणून कामाला सुरुवात करतात किंवा त्यांची कारकीर्द सुरू होते. आता यावेळी एक किस्सा जो घडला होता तो फार प्रसिद्ध आहे. म्हणजे पावसाचे दिवस होते आणि या पावसामध्ये भक्ती या दूरदर्शनच्या कार्यालयामध्ये पोहोचलेल्या होत्या. आता त्यांचं बातमीपत्र जे होतं ते त्यांनी दिलं आणि त्यानंतर त्या माघारी फिरणार, पण बाहेर प्रचंड पाऊस पडत होता आणि या पावसामुळे दूरदर्शनमधून कोणी बाहेर जाऊ शकत नव्हतं आणि कोणी येऊ शकत नव्हतं. आता याच्यामुळे इतर बातमीदार जे आहेत किंवा पत्रकार जे आहेत ते येण्याची सुतराम शक्यता नव्हते. कोणाशीही संपर्क होत नव्हता आणि टेलिफोन लाईनसुद्धा बंद होत्या. आता करायचं काय? आता दूरदर्शन तर चालवायला लागणार आहे, बातम्या तर द्यायला लागणार आहेत आणि त्यामुळे यावेळेस त्या ठिकाणी भक्ती होत्या आणि मग त्यावेळेस 2 दिवस
भक्ती यांनी एकटीनं दूरदर्शनचा वृत्त विभाग जो आहे तो सांभाळलेला होता आणि ते सुद्धा अत्यंत आनंदानं. म्हणजे जर आपल्यावरती जबाबदारी आली तर ती आनंदाने स्वीकारायची आणि याच्यातनं यशस्वीपणे बाहेर पडायचं, हा यशाचा मंत्र भक्ती यांचा होता. आता ही वृत्तनिवेदिकेची कारकीर्द जी आहे ती तशी त्यांची कमी होती, पण इथंसुद्धा त्यांना काही गोष्टी नव्यानं शिकायला मिळत होत्या आणि ते त्या शिकत होत्या. आता दुसऱ्या बाजूला रंगभूमी जी आहे त्या ठिकाणी यांची भक्ती जी आहे ती वाढत चाललेली होती. आता त्यांची काही नाटकं बघा, त्याच्यामध्ये अखेरचा सवाल, त्यानंतर अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होते. आता आई रिटायर होते हे मराठीमध्ये पण होतं आणि गुजरातीमध्ये बा रिटायर थाय छे अशा पद्धतीचं होतं. त्यानंतर आधे अधुरे अर्धे अधुरे हे हिंदी आणि मराठीमधलं नाटकसुद्धा होतं. त्यानंतर आले देवाजीच्या मना किंवा कळलाव्या कांद्याची कहाणी, गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम, जादूची वेल, टिळक आणि आगरकर, पप्पा सांगा कोणाचे किंवा रंग माझा वेगळा, बूट पॉलिश, वयम मोठम खोटम, शॉर्टकट अशा पद्धती किंवा प्रिय सखी, सखी प्रिय सखी, हँड्सअप अशा पद्धतीची अनेक नाटकं जी आहेत त्या नाटकामध्ये त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि या नाटकामधून यांची प्रतिभा जी आहे ती बहरत होती. आता मराठीतील एक लेखनीचे जादूगार होते पु ल देशपांडे, म्हणजे ज्यांनी मराठी मनावरती, हृदयावरती, काळजावरती माय मराठी आणि रसिक यांच्यामध्ये एक अतूट असा पूल निर्माण केला, जो अजय आहे, जो पूल अमर आहे आणि असे निर्माण करणारे पु ल देशपांडे. तर पु ल देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या नाटकाचं मराठी भाषांतर केलं होतं आणि ते नाटक होतं ती फुलराणी. आता या नाटकामधले मंजुळा हे जे पात्र आहे ते पात्र पु ल यांनी भक्ती बर्वे यांच्यासाठीच लिहिलेलं होतं आणि ही भूमिका भक्ती यांनी अत्यंत भक्तिभावानं केलेली होती. दुधात साखर विरघळावी, हवेमध्ये गंध विरघळून जावा, तशा पद्धतीनं भक्ती या भूमिकेमध्ये विरघळून गेलेल्या होत्या, मिसळून गेलेल्या होत्या. आता या नाटकाचे हजारो प्रयोग झाले होते आणि शेवटपर्यंत भक्ती ज्या आहेत त्या ह्या भूमिकेमध्ये जगत होत्या. आता ही भूमिका रसिकांनीसुद्धा डोक्यावरती घेतली होती, असं नाही तर ती काळजामध्ये सुद्धा जपली होती आणि यामुळे भक्ती यांच्यानंतर अनेक अभिनेत्रींनी ही भूमिका केली, पण भक्ती या भक्ती होत्या सूर्य, सूर्यच असतो. आता भक्ती यांचं दुसरं नाटक होतं ते होतं आई रिटायर होते. आता हे नाटक मराठी आणि गुजरातीमध्ये होतं. आता याच्यामधली आईची भूमिका म्हणजे जी भक्ती यांनी केलेली होती ती भूमिका करताना यांनी दाखवून दिलं, बघा आईची भूमिका करताना यांनी दाखवून दिलं की आपण अभिनयातले बाप आहोत. या नाटकाचे जवळजवळ 950पेक्षा जास्त प्रयोग झालेले होते आणि त्या काळामध्ये भक्ती यांचे जे संवाद होते त्या संवादाला सुद्धा वन्समोर मिळत होता आणि टाळ्यांनी थिएटर जे आहे ते दणाणून जात होतं. आता भक्ती या इतर कोणत्या क्षेत्रापेक्षाही रंगभूमीवरती जास्त रमलेल्या होत्या. आपलं जीवन हे रंगदेवतेच्या चरणी त्यांनी अर्पण केलेलं होतं आणि यांच्या याच कामगिरीसाठी 1990 साली त्यांना संगीत नाटक अकादमीच्या वतीनं गौरवण्यात आलेलं होतं आणि त्या अखिल भारतीय नाट्य संमेलन जे आहे त्याच्यासुद्धा अध्यक्ष झालेल्या होत्या. आता मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी काही हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा काम केलं होतं, म्हणजे 1084 की माँ आणि जाने भी दो यारो याच्यामधल्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिका अत्यंत लक्षवेधी अशा ठरलेल्या होत्या. आता हिंदीमध्ये काम करत असताना यांची ओळख शफी इनामदार या अवलिया कलाकाराबरोबर ती झाली होती. आता शफीजी जे आहेत त्यांचं रत्नागिरीमध्ये बालपण गेलं होतं आणि त्यांचं उच्च शिक्षण जे आहे ते मुंबईमध्ये झालेलं होतं आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चरित्र अभिनेता म्हणून ते परिचित होते आणि तशा पद्धतीचे ते भूमिका करायचे. आता शफी इनामदार आणि भक्ती बर्वे यांच्यामध्ये जवळचं नातं निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि भक्ती बर्वे या इनामदारसुद्धा झाल्या. आता जीवनाला एक चांगला जोडीदार मिळाला, संसाराची गाडी आनंदाच्या वाटेनं सुसाट अशी धावायला लागलेली होती. भक्ती बर्वे मराठी नाटकाची सुपरस्टार बनलेल्या होत्या आणि पती जे आहेत ते हिंदीमध्ये अभिनय करत होते. प्रभाकर या मराठी मालिकेमध्ये शफी यांनी काम केलेलं होतं. आता शफी इनामदार यांच्याबद्दलची माहिती आपण वेगळ्या एखाद्या भागामध्ये बघूया, पण तारीख आहे 13 मार्च 1996. तर या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सेमीफायनल होती. यावेळी भारत अत्यंत वाईट पद्धतीने हरलेला होता आणि याच दिवशी विनोद कांबळी रडलेला होता आणि याच दिवशी त्याचं करिअरसुद्धा संपलेलं होतं आणि याच दिवशी शफी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा शेवट झाला. बघा भक्तीचा
इनामदार या ठिकाणी निघून गेलेला होता. भक्तीची खरी जी शक्ती होती ती या ठिकाणी निघून गेली. संसाराचं एक चाक जे आहे ते निसटलेलं होतं आणि पडद्यावरची फुलराणी पडद्याच्या पाठीमागे एकटी पडलेली होती. पण आता रडून उपयोग नव्हता. हे आयुष्य आहे, हे जीवन आहे, हे जिंदगी आहे, ती जगायलाच लागणार होती. आणि भक्ती याच्यातूनही बाहेर पडल्या, सावरल्या आणि दुःखातून स्वतःला आवरलं, सावरलं. पुन्हा नव्या संघर्षाला त्यांनी सुरुवात केली. आणि याच सुमारास माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा कार्यक्रम माणिक मोती हा सुरू झालेला होता. आणि याच्यामध्ये अशोकजी हांडे यांच्याबरोबर ती भारती आजरेकर आणि भक्तीजी यांनीसुद्धा सहभाग घेतलेला होता. आता ती फुलराणी पुन्हा एकदा फुलत होती, रसिकांच्या मनावरती झुलत होती. पण नियतीच्या मनामध्ये मात्र वेगळाच काहीतरी खेळ चाललेला होता. त्या वाईच्या कार्यक्रमाला गेलेल्या होत्या. या ऐतिहासिक नगरीनं त्यांचं स्वागत केलं होतं आणि मुंबईला माघारी जाताना काळानं घाला घातला. ती फुलराणी फुलांनी सजली, रसिक अश्रूंनी आणि ती रक्तानं भिजली होती. नटराजाची समोरची जी पंक्ती आहे ती पंक्ती कायमची विझली होती. पण अजूनही ती फुलराणी म्हटलं की आठवते ती फक्त भक्ती बर्वे इनामदार, कारण सूर्य हा सूर्यच असतो.